हॅलो एव्हरीवन, नमस्कार बाळांनो. माझं नाव निखिल सर. मी स्वागत करतो तुमचं माझ्या महालेज अकॅडमीमध्ये. बाळांनो, आज आपण सुरू करत आहोत प्रोडक्शन इंजिनिअरिंग साठी असलेला 5th सेमिस्टर मध्ये असलेला टूल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट, ज्याचा की ॲब्रिव्हिएशन कोड आहे TEN. यालाच आपण टूल इंजिनिअरिंग असं म्हणतो. यामध्ये बाळांनो आज आपण स्टार्ट करत आहोत युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 आहे फंडामेंटल्स ऑफ कटिंग टूल. चला मग बाळांनो, आता फंडामेंटल्स ऑफ कटिंग टूल मध्ये सर्व बेसिक पासून तर शेवटपर्यंत प्रत्येक टॉपिक कव्हर करत करत पुढे जाऊयात. चला मग सुरू करूयात आजच्या लेक्चरला टूल इंजिनिअरिंगचे बेसिक कन्सेप्ट आणि कटिंग टूलचे बेसिक टर्मिनॉलॉजीज. ओके, आता टूल इंजिनिअरिंगची डेफिनेशन त्यांनी इथं दिलेली आहे. टूल इंजिनिअरिंगची ज्यावेळी आपण डेफिनेशन घेतो, डेफिनेशनचं मिनिंग म्हणजे एक सेंटेन्स असतं ज्यामध्ये त्या कन्सेप्ट मध्ये येणारे सर्व काही गोष्टी आपण इन्क्लूड करतो. बघा, द टूल इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज द ब्रांच ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. टूल इंजिनिअरिंग ही इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची एक ब्रांच आहे. म्हणजे याच्यात तुम्ही जे जे काही शिकणार आहे ते सगळं इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जाणारं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. इंडस्ट्रीमध्ये जे जे प्रॅक्टिकल नॉलेज आपण यूज करतो ते सर्व काही या सब्जेक्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणूनच ही इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची एक ब्रांच आहे. डीलिंग विथ द प्लॅनिंग ऑफ प्रोडक्शन प्रोसेसेस. मग यामध्ये आपण नेमकं काय शिकतो, तर ज्या प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्या प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आपण पाहतो. डिझाईन, जो तुमचा काही ऑब्जेक्ट असेल, जो तुमचा प्रोडक्ट आहे त्याचं डिझाईन. अँड डेव्हलपमेंट ऑफ मशीन, मशीनचं डिझाईन आहे, मशीनचं डेव्हलपमेंट आहे. टूल्स, वेगवेगळे टूल्स डिझाईन करणं, डेव्हलप करणं, वेगवेगळे इक्विपमेंट डिझाईन करणं, डेव्हलप करणं, ऍक्सेसरीज डेव्हलप करणं, डिझाईन करणं, या सगळ्या गोष्टी या ब्रांच मध्ये येतात. त्याला म्हणतो आपण टूल इंजिनिअरिंग. आता एकंदर डेफिनेशन पहा. टूल इंजिनिअरिंग इज द ब्रांच ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग डीलिंग विथ, ज्यामध्ये आपण काय शिकतो, डीलिंग विथ द प्लॅनिंग ऑफ प्रोडक्शन प्रोसेसेस, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रोडक्शन प्रोसेसेसची प्लॅनिंग करतो. कॉमा म्हणजे नेक्स्ट, डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ मशीन, मशीनचं डिझाईन करतो, डेव्हलपमेंट करतो. टूल्स, टूल्सचं डिझाईन आणि डेव्हलपमेंट पाहतो. वेगवेगळे इक्विपमेंट, ऍक्सेसरी एटसेट्रा, या सगळ्यांचं डिझाईन आणि डेव्हलपमेंट इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांच मध्ये आपण करतो त्याला म्हणतात टूल इंजिनिअरिंग. प्रोड्युसिंग प्रोडक्ट, यामध्ये फक्त आता आपण प्रोडक्शन प्रोसेस नाही पाहत, तर याच्यामध्ये आपण प्रोडक्ट सुद्धा तयार करतो. प्रोडक्ट तयार करतो इन मिनिमम टाइम अँड कॉस्ट. पण प्रोडक्ट आपण असं तयार करतो की कमीत कमी वेळेत प्रोडक्ट तयार झाला पाहिजे, कमीत कमी खर्चात तो प्रोडक्ट तयार झाला पाहिजे. मिनिमम कॉस्ट अँड मिनिमम टाइम, याच्यामध्ये प्रोडक्ट कसा तयार करता येईल याचा स्टडी आपण करतो. बाय एस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन इन द इंडस्ट्री, त्यासाठी इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन आपण एस्टॅब्लिश करतो. म्हणजे काय होतं, तो प्रोडक्ट अतिशय कमी वेळेत आणि कमी खर्चात तयार होतो, ज्यामुळे प्रॉफिट वाढतो त्या इंडस्ट्रीचा. कळालं की सगळ्या याच्यात काय सांगितलं? आता परत एकदा डिटेलमध्ये सांगतो. टूल इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज द ब्रांच ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची ही एक ब्रांच आहे विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लॅनिंग ऑफ प्रोडक्शन प्रोसेसेस. याच्यामध्ये प्रोडक्शन प्रोसेसची प्लॅनिंग केली जाते. अजून डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ मशीन, टूल्स, इक्विपमेंट, ऍक्सेसरी यांचं डिझाईन आणि डेव्हलपमेंट केलं जातं. अँड ऑल्सो, आणि काय केलं जातं, अँड ऑल्सो प्रोड्युसिंग प्रोडक्ट, आणि याच्यात प्रोडक्ट सुद्धा प्रोड्यूस केले जातात इन मिनिमम टाइम अँड मिनिमम कॉस्ट. बाय एस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन बिटवीन द डिफरंट डिपार्टमेंट्स इन द इंडस्ट्री. इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जर आपण कोऑर्डिनेशन मेंटेन केलं तर तो प्रोडक्ट कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात प्रोड्यूस केला जातो. त्यासाठी मशीन, टूल किंवा अजून काही ऍक्सेसरीज असतील त्याचं डिझाईन आणि डेव्हलपमेंट केलं जातं. प्रोडक्शनच्या प्रोसेसेस डिझाईन केल्या जातात. हे सगळं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांच मध्ये आपण करतो त्याला म्हणतात टूल इंजिनिअरिंग. मला वाटतं डेफिनेशन कळाली असेल. लिहून घ्या बाळांनो. काय डाऊट आहे? नक्की. ओके, आता टूल इंजिनिअरिंग मध्ये काय पाहणार आहे हे कळालं. पण टूल इंजिनिअरिंगचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कटिंग. की कटिंग करायला तुम्ही टूल कोणतं वापरता
त्याच्यामध्ये असलेल्या बेसिक टर्मिनॉलॉजीज कोणत्या, कुठलंही कटिंग टूल डिझाईन करायचं म्हणजे त्याचे बेसिक कन्सेप्ट माहित हवेत. मग पहा, मेकॅनिक्स ऑफ मेटल कटिंग. आता मेटल कटिंगचं मेकॅनिक्स आपण पाहतोय बरं का, त्यासाठी बेसिक टर्मिनॉलॉजीज पाहायच्यात. अ वेज शेप्ड टूल. वेज शेप्ड टूल कसं असतं, ज्याचा एक भाग असा आणि एक भाग असा इन्क्लाइंड असतो, याला म्हणतो आपण वेज. असा शेप असतो. तर असं कटिंग टूल वापरायचं ज्याचा शेप वेज सारखा आहे. वेज म्हणजे मराठीत पाचर. असं वेज शेप्ड टूल इज मेड टू मूव्ह रिलेटिव्ह टू द वर्क पीस. असा वर्क पीस असतो आणि असं तुमचं कटिंग टूल असतं ज्याचा शेप वेज सारखा आहे आणि ते असं रिलेटिव्हली आपण मूव्ह करतो. त्यामुळं काय होतं की हा जो वर्क पीस आहे या टूलच्या मदतीने कट होतो. ओके ना. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही ट्रेनिंग केलं इंडस्ट्रियल ट्रेनिंग, त्यामध्ये वेज शेप्ड टूल जो आहे तो वर्क पीसच्या रिलेटिव्हली मूव्ह होतो आणि तुमचा वर्क पीस कट होतो आणि त्याला स्पेसिफिक शेप मिळतो. ऍज द टूल मेक्स कॉन्टॅक्ट विथ द मेटल. आता तुमचा टूल आणि त्या मेटलचा कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय कट होईल का, म्हणजे दोघांमध्ये कॉन्टॅक्ट होतो. इट एक्झर्ट्स अ प्रेशर ऑन इट अँड रिझल्टिंग इन द कॉम्प्रेशन ऑफ द मेटल नियर द टूल टिप. फॉर एक्झाम्पल हा तुमचा वर्क पीस आहे आणि हा तुमचा वेज शेप्ड टूल आहे. तुम्ही त्याच्यावर ठेवला आणि तुम्ही थोडासा प्रेशर देऊन काय करताय, त्याच्या रिलेटिव्हली तो मूव्ह करताय. ज्यावेळी तो मूव्ह होतो ना, त्यावेळी प्रेशर कुठे अप्लाय होतो, ज्या ठिकाणी तुमचा हा टूल आहे त्या टूलचा हा टिप ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये येतो वर्क पीसच्या, त्या ठिकाणी प्रेशर डेव्हलप होतो आणि प्रेशर डेव्हलप झाला की तो भाग कट व्हायला सुरुवात होते. म्हणजे रिलेटिव्हली मोशन तर होतंय, पण तुमच्या टूलचा जो टिप आहे, तो त्या टिपचा प्रेशर डेव्हलप होतो मेटलच्या सरफेसवर आणि मग तो भाग कट व्हायला लागतो. त्याला पाहिजे तसा शेप मिळायला लागतो. कळतंय ना. बर, दिस इंड्युसेस shear type of deformation within the metal and it starts moving upward along the top face of the tool. आता याच्यामुळे आहे ना काय होतं बरं, शियर फोर्स डेव्हलप होतो. तुम्ही कधी ब्रेड कट करलाय नाईफने, हा ब्रेड आहे आणि नाईफ आहे. ज्यावेळी आपण नाईफने ब्रेड कट करतो तेव्हा एक भाग खाली दाबतो आणि एक भाग ऑटोमॅटिक वर येतो, म्हणजे असा कट होतो की नाही. माहितीये टॅन्जेन्शियल फोर्स इक्वल अँड अपोजिट टॅन्जेन्शियल फोर्स म्हणजे शियर फोर्स. आणि असाच काहीसा शियर फोर्स डेव्हलप होतो तुमच्या कटिंग टूल आणि त्या वर्क पीसच्या सरफेस मध्ये. मग हा जो शियर टाईपचा फोर्स डेव्हलप होतो त्या ठिकाणी जो डिफॉर्मेशन होतो त्याला म्हणतात शियर डिफॉर्मेशन. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही फोर्स अप्लाय केला तिथं बाकीचा सरफेस ऑटोमॅटिक वर येतो आणि तो कट होतो. इकडे बघा, फॉर एक्झाम्पल मला या सरफेसला कट करायचंय, मग मी माझा टूल असा घेतला आणि रिलेटिव्हली असं मोशन केलं त्याचं, तर ज्यावेळी तुमचा हा जो टूल आहे, हा जो मेटल पीस आहे, तो त्या ठिकाणी कट होतो. का कट होतो, कारण तिथं शियर टाईपचं डिफॉर्मेशन होतं. कसं होतं, ज्यावेळी तुमच्या टूलचा हा टिप तुम्ही त्या मेटल पीसवर ठेवता तेव्हा त्या भागात कॉम्प्रेशन होतं, म्हणजे बाकीचा भागवर, आणि जिथं तुम्ही टिप लावला तो भाग खाली जातो. आणि जेव्हा तुम्ही त्याचं मोशन करता तेव्हा तेवढा भाग बरोबर कट होतो. इमॅजिन होतंय ना, जिथं फोर्स लावला तिथं कॉम्प्रेशन आणि बाकीचा भागवर, मग मूव्ह केलं की तेवढा भाग कट होतो आणि आपल्या प्रोडक्टला पाहिजे तसा शेप देता येतो. कळतंय तुम्हाला. हे झालं मॅकॅनिक्स कटिंग, मेटल कटिंगचं हे झालं मॅकॅनिक्स. मग वेज शेप्ड टूल आहे जो वर्क पीसच्या सरफेसवर मूव्ह होतो रिलेटिव्हली, आणि मूव्ह होताना त्या ठिकाणी कॉम्प्रेशन होतं ज्या ठिकाणी टिप ऑफ टूल त्या वर्क पीसवर ठेवलेलं आहे. ओके. आणि त्यानंतर काय होतं, शियर टाईपचं डिफॉर्मेशन होतं. शियर टाईपचं डिफॉर्मेशन होताना ज्या ठिकाणी टूल लावला तिथं कॉम्प्रेशन आणि बाकीचा भाग असा वर येतो टेन्शनने, आणि मग तो रिलेटिव्हली मूव्ह केला की तो भाग कट होतो. याला म्हणतात मॅकॅनिक्स ऑफ मेटल कटिंग. काय लक्षात येतंय का. दिस इंड्युसेस शियर टाईप ऑफ डिफॉर्मेशन. हे 4-5 वर्ड फार महत्वाचे. आणि कटिंग होताना कुठं होतं, टॉप फेस ऑफ टूल. तुमचा जो कटिंग टूल आहे त्याच्या टॉप फेसला कटिंग होतं. पाठीमागचा टूल नाही कट करत, हा जो टॉप फेस आहे ना तो कटिंग करतो. कळालं का. नक्की. आता टर्मिनॉलॉजी जर पाहायची झाली तर जरा इकडे पहा, इकडे पहा. हा जो दिसतोय का, हा शेप,
हा झाला वेज शेप्ड टूल, बघा बरं का, हा झाला वेज शेपचा टूल, हा झाला वर्क पीस. जेव्हा ह्या वर्क पीस वर हा टूल मी अप्लाय केला तेव्हा हा टिप ऑफ टूलचा जो टिप आहे तो इथं टेकलाय पहा. मग इथं डेव्हलप झाला कॉम्प्रेसिव्ह फोर्स. मग आता जेव्हा इथं जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे म्हणजे हा खाली आहे डाऊनवर्ड, मग हा कुठे येईल वर. आणि जेव्हा तुम्ही या वेज शेप्ड टूलला असं मूव्ह केलं की हा जो भाग आहे तो असा उचकत जाईल. म्हणजे हा जो भाग आहे याला म्हणतो आपण चिप फॉर्मेशन. मग ही तयार झाली चिप. हा झाला कटिंग टूल, हा झाला वर्क पीस, आणि हा झाला तो शियर प्लेन, हा तिरका असा असा उचकत जाणार. तो शियर प्लेन असा असा पुढे जाणार. कळालं का? शियर प्लेन हा पुढे आहे बघा. आणि हा झाला शियरिंग अँगल. कळालं? आता याच्या रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज आहेत. टर्मिनॉलॉजीज काय काय आहेत? गॅमा, फ्लँक, कटिंग अँगल, त्यानंतर हा लिप अँगल, त्यानंतर हा अल्फा, त्यानंतर हे चिप, त्यानंतर हा रेक. या काही बेसिक कन्सेप्ट आहेत कटिंग टूलच्या रिलेटेड, त्या डेफिनेशन एक्झामला येतात. त्या अगोदर ही फिगर तुम्हाला एक्झामला ड्रॉ करता आली पाहिजे. एक 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 कन्सेप्ट डिटेल मध्ये सांगणार आहे. पुढे जाऊ. As the tool advances, the material ahead of it is sheared continuously along the plane called the shear plane. या शब्दाचं मिनिंग तुला सांगतो. As the tool advances म्हणजे जसं टूल त्या वर्क पीस वर पुढे 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 जातंय याला म्हणतात as the tool advances. म्हणजे टूल पुढे पुढे सरकतंय. आता टूल जसं पुढे पुढे सरकेल, मटेरियल ahead of it is sheared, आणि ते जे वर्क पीसचं मटेरियल आहे ते असं शियर ऑफ होईल. म्हणजे शियर ऑफ होईल म्हणजे काय? शियर प्लेन वर ते असं उचकत उचकत जाईल. मराठी कळते ना? मग बघ, ते मटेरियल जे ते शियरिंग होत जाईल त्या मटेरियलचं कंटिन्युअसली. म्हणजे जसं हा टूल पुढे पुढे सरकेल ह्या भागाचं शियरिंग ऑफ होतंय. टूल जसा पुढे कंटिन्यू गेला, टूल ऍडव्हान्स मध्ये पुढे गेला की हा शियरिंग ऑफ होईल. आणि कोणत्या प्लेनला शियरिंग होईल? तर त्या प्लेनला म्हणतात शियरिंग प्लेन. हे बघा, हा झाला तो शियरिंग प्लेन. मग हा प्लेन असा पुढे 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 जाईल आणि हा भाग असा वर 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 येईल. म्हणजे काय की शियरिंग ऑफ झालं कुठं? तर या शियरिंग प्लेनला. कधी झालं? जेव्हा टूल पुढे गेला. मग ऍज द टूल ऍडव्हान्सेस, जसं टूल पुढे पुढे जाईल हा जो शियरिंग ऑफचा हा जो पोर्शन आहे तो तिथं शियरिंग ऑफ होत जाईल कंटिन्युअसली. हा पुढे गेला की हा शियर ऑफ होईल. कोणत्या प्लेनला? त्या प्लेनला ज्या प्लेनला म्हणतो आपण शियर प्लेन. हे सेंटेन्स समजलं का? टूल पुढे गेलं की शियरिंग होत जाणार. दिस शियर प्लेन इज ऍक्च्युअली अ नॅरो झोन. हा जो शियर प्लेन आहे ना तो एक नॅरो झोन आहे. नॅरो झोन म्हणजे असा झोन ज्याची विड्थ कमी आहे, ज्याची थिकनेस कमी आहे. कळतंय का? त्याची थिकनेस किती असते बरं? 0.025 mm. त्याची थिकनेस एवढी कमी असते. 1 mm च्या 1000 पटीने कमी, म्हणजे 0.025 mm. अँड एक्सटेंड्स फ्रॉम द कटिंग एज फ्रॉम द टूल. आणि तो हा जो भाग आहे तो कट कोणत्या भागाने होतो? टूलचा जो कटिंग एज आहे ना तिथून तो असा एक्सटेंड होतो वर 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 वर. तो एक्सटेंड होतो म्हणजे वाढत जातो. अँड टू द सरफेस ऑफ द वर्कपीस. आणि तो कुठून कट होतो? वर्कपीसच्या सरफेस वरून कट होतो. याचं मिनिंग सांग. हा जो शियर प्लेन आहे ना, हा शियर प्लेन म्हणजे काय? हा शियर प्लेन म्हणजे नॅरो विड्थ आहे. हा तो नॅरो पोर्शन आहे जो पुढे पुढे सरकतो. जेव्हा हा टूल पुढे येतो ना तेव्हा हा नॅरो पोर्शन पुढे पुढे जातो. ही ती नॅरो विड्थ आहे पहा. याला म्हणतो आपण टी. आणि हा जो आहे ना या फायला म्हणतो शियरिंग अँगल. फाय म्हणजे कोण आहे? शियरिंग अँगल. आणि ही जी चिप आहे, ही जे काही बाहेर उचकतंय ना याला म्हणतो आपण चिप. चिपची जी थिकनेस आहे त्याला आपण टी म्हणतो. आणि हा जो आहे ना याला शियरिंग प्लेन म्हणतो. मग जसं टूल पुढे जाईल हा शियरिंग प्लेन पुढे पुढे जाईल आणि चिप फॉर्मेशन होत जाईल. बर, याची जी थिकनेस आहे ना शियरिंग प्लेनची ती सगळ्यात नॅरो असते, म्हणजे कमी रुंदीची असते. किती रुंदी असते तरी? 0.025 mm. इतकी कमी थिकनेस असते त्याची, 0.025 mm.
आणि जसं माझा टूल पुढे पुढे जातो तसा जो कटिंग एज आहे त्या कटिंग एज पासून ती चिप एक्सटेंड होत जाते, वाढत वाढत जाते आणि ती चिप कुठून तयार होते, वर्कपीसच्या सरफेसवरून अशी बाजूला तयार होत जाते. कळतंय? तुम्ही जर सुताराला पाहिलं ना रंधा मारताना तर सेम हेच ऍक्शन आहे. पुढे द कटिंग एज ऑफ द टूल इज फॉर्म्ड बाय द टू इंटरसेक्टिंग सरफेसेस. पण कटिंग एज कसा तयार झाला बरं, तर दोन इंटरसेक्टिंग सरफेस असा असतो कटिंग एज. हा एक सरफेस आणि हा एक सरफेस, हे दोन इंटरसेक्टिंग सरफेस जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा तयार होतो इथं कटिंग एज. बघा हा टूल आहे ना, बघा हा एक सरफेस आणि हा एक सरफेस, या दोन सरफेसच्या इन्क्लिनेशन मुळे तयार झाला हा कोणता एज आहे, कटिंग एज. कटिंग एज कसा तयार झाला, दोन सरफेसेसच्या इंटरसेक्शन मुळे. हा तो एक सरफेस आहे ना हा एक सरफेस. कळालं की बघ बरं, लिहून घ्या बाळांनो. आणि शेवटचा टॉपिक आहे बाळांनो आपला, बघा द सरफेस अलॉंग विच द चिप मूव्ह अपवर्ड इज कॉल्ड एज रेक. बरं का, ज्या सरफेस वरून तुमची चिप अशी वरवर वरवर ट्रॅव्हल करते, ज्या सरफेसच्या अलॉंग तुमची चिप मूव्ह होते अपवर्ड डायरेक्शनला, त्या सरफेसला म्हणतात रेक. रेक सरफेस. काय म्हणतात, रेक सरफेस. अँड द अदर सरफेस विच इज रिलीव्ड टू अवॉइड द रबिंग विथ द मशीन द सरफेस इज कॉल्ड एज फ्लॅंक. फ्लॅंक आणि रेकचा कन्सेप्ट या ठिकाणी आहे बाळांनो. इकडे पहा, ज्यावेळी हा टूल सरफेस या वर्कपीस वर पुढे मूव्ह होतो ना, पुढे मूव्ह झाल्यानंतर जेव्हा तुमची ही चिप अशी वरवर वरवर जाते, पण ही चिप कशामुळे वरवर जाते, द चिप मूव्ह अपवर्ड. ही चिप वरवर जाणार, द चिप मूव्ह अपवर्ड अलॉंग धिस सरफेस and this surface is called as rake surface. Clear? Simple आहे, डेफिनेशन पण सिंपल आहे. ओके, द चिप moves upward along the surface known as rake surface. मग हा सरफेस झाला रेक सरफेस. पुढे आणि and the other surface which is relieved to avoid the rubbing. एक असा सरफेस आहे ज्याचं काहीच रबिंग होत नाही, त्या सरफेसला म्हणतात फ्लॅंक. कोणता रे, हे बघ हा सरफेस, या सरफेसचं काही रबिंग होतंय का ऍक्च्युली, या सरफेस कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाही, त्याचं रबिंग होतच नाही. मग असा सरफेस ज्याचं कुठल्याही पद्धतीचं रबिंग होत नाही, इट इज रिलिव्हिंग टू अवॉइड द रबिंग ऍक्शन, दिस सरफेस इज नोन ऍज फ्लॅंक. याला म्हणतात फ्लॅंक सरफेस, याला म्हणतात रेक सरफेस. फ्लॅंक सरफेस आणि रेक सरफेस जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा तयार होतो हा कटिंग एज. रबिंग ऍक्शन ह्या भागात होते रेक सरफेसला, पण फ्लॅंक सरफेसला रबिंग ऍक्शन होत नाही, तो सरफेस फ्री एकदम. पुढे द अँगल बिटवीन द रेक सरफेस अँड द नॉर्मल इज नोन ऍज द रेक अँगल अल्फा. जरा इकडे पहा, नॉर्मल म्हटलं की परपेंडिक्युलर लाईन आणि रेक सरफेस तर आहेच. इकडे बघा, हा रेक सरफेस आणि नॉर्मल, रेक सरफेस आणि नॉर्मल परपेंडिक्युलर लाईन यांच्यामध्ये जो अँगल आहे याला म्हणतात रेक अँगल अल्फा. मग रेक अँगल इज द अँगल इन बिटवीन द रेक सरफेस अँड नॉर्मल प्लेन. विच मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. बरं, हा रेक अँगल आहे, पॉझिटिव्ह बी असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो. अँड द अँगल बिटवीन द प्लॅंक अँड द हॉरिझॉन्टल मशीन द सरफेस. आता तुमचा प्लॅंक आणि ती जी हॉरिझॉन्टल मशीन सरफेस आहे त्याला म्हणतो आपण क्लिअरन्स अँगल किंवा रिलीफ अँगल गॅमा. आता प्लॅंक मध्ये आणि वर्कपीसचा जो तुमचा प्लेन हॉरिझॉन्टल सरफेस आहे त्यांच्यामध्ये जो अँगल आहे त्याला म्हणतात गॅमा. इकडे पहा, द अँगल बिटवीन द प्लॅंक सरफेस अँड द हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस, प्लॅंक सरफेस अँड द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ द वर्कपीस. हा हॉरिझॉन्टल सरफेस कोणाचा आहे,
वर्क पीसचा. हा प्लॅंक सरफेस कोणाचा आहे? कटिंग टूलचा. मग कटिंग टूलचा प्लॅंक सरफेस आणि वर्क पीसचा हॉरिझॉन्टल सरफेस यांच्यामध्ये जो अँगल आहे याला म्हणतात क्लिअरन्स अँगल किंवा रिलीफ अँगल अँड इट इज डिनोटेड बाय गॅमा. लक्षात आलं? मला वाटतं यातले सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. काय डाऊट आहे याच्यात? फिगर काढता येईल? आणि ही डेफिनेशन ज्या डेफिनेशन्स आहेत या लिहून घ्या बाळांनो. डाऊट आल्यास विचारा. आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. ओके, बाय स्टुडंट्स.